आपल्या औसा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननीय श्री डमाळे साहेब यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून, तसेच आपले अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मध्यस्थीतून, त्यांच्यासोबत असलेले महेंद्र कांबळे साहेब यांच्या सहकार्यातून आज आमच्या नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. कामगार संघटनेचे कर्मचारी पण या ठिकाणी जे काम करणारे आहेत ते पण उपस्थित होते. आणि प्रत्येक अशा या ठिकाणी चर्चेनंतर आज आमचं बऱ्याच गोष्टीवर एकमत झालेलं आहे. एकूणच याचा सार म्हणजे आम्ही या ठिकाणी हे जे आपले घाणीतून काम करणारे जे आमचे मजूर महिला पुरुष आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वेतन देण्याचा आणि आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. त्याचबरोबर औसाच्या जनतेलाही तितकंच या ठिकाणी प्रामाणिक राहून निश्चितपणे आम्ही यापुढे ठरल्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही पुढे काम करत राहू, हा शब्द या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या निमित्तानं देतो. त्याचबरोबर आपण सर्वांनी या प्रसंगी मध्यस्थी केली आणि खास करून PI सरांनी, माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. श्री तांबे साहेब यांचाही या ठिकाणी आभार. निश्चितपणे आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी हा प्रश्न सोडून औसा शहराच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेतल्याबद्दल पुनश्च या ठिकाणी आभार मानून माझे 2 शब्द संपले. औसा नगरपालिकेमध्ये जे स्वच्छतेचं काम करणारे सफाई कामगार आहेत, त्यांचे गेले 1-1.5 महिन्यापासूनचं पगार वाढ आणि पुन्हा कामावर घेण्यासंबंधीचं जे काही आंदोलन चालू होतं, या आंदोलनामध्ये आमचे सगळे बांधव आणि भगिनी या कामामध्ये पूर्ण ताकदीनं तन मन धनानं आम्ही औसा शहराच्या स्वच्छतेसाठी काम करू. औसा शहराची स्वच्छता ठेवण्याचं काम, आरोग्य राखण्याचं काम हे सफाई कामगार करत आहेत. या सर्व कामगारांना औसा शहरातील जागृत सुजाण नागरिकांनी यांच्या आरोग्याची, कुणाची जे औसा शहराचं आरोग्य सांभाळतात असे आमचे जे काही सफाई कामगार आहेत, यांच्या आरोग्याची, यांच्या खाण्यापिण्याची आणि पगाराची व्यवस्था सुद्धा औसा शहरवासियांनी आपलं जे काही कररूपी नगरपालिकेला आपण टॅक्स भरतो ते भरावं आणि या कामगारांना पण पगारीचं भरभराटून यांच्या हक्काच्या अधिकाराची जी तरतूद आहे ती मिळावी, असा संबंधित सर्व औसा शहरवासियांना मी आवाहन करतो आणि विनंती करतो की आपण पाणीपट्टी असेल, टॅक्स असेल, जे काही कर आहे हे आपण भरावा, तरच औसा नगरपालिका फायद्यात राहील, तोट्यात आहे म्हणतात आणि ह्या सर्व कामगारांना वेतन मिळेल. एवढीच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने औसा शहरवासियांना विनंती करतो आणि थांबतो.